पुणे जिल्ह्याच्या रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. मात्र याच प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाने आता एका वेगळ्या संघर्षाला जन्म दिलाय. मुळशी तालुक्यातील रिहे गावातले शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांच्या घरावर आणि गोठ्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे. कारवाई सुरू झाली तेव्हा विलास शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय अक्षरशः हतबल झाले होते. गोठ्यात गायी बांधलेल्या असताना आणि घरात संसाराचं साहित्य असतानाच बुलडोझर चालवण्यात आला. आम्हाला किमान 2 दिवसांची मुदत द्या अशी विनंती शिंदे यांनी प्रशासनाला केली होती. मात्र ती धुडकावून लावण्यात आली. आता आमचं सर्व काही संपलंय, आम्ही आता कुठेही झाडाखाली राहू असं म्हणत विलास शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. सगळ्यांचे आभार. पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाया मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची. उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं ती जबाबदारी त्यांनी स्वीकारायची. मी इथून आता कुठलं सामान नेणार नाही, काय नाही. मी आता आहे असं घर सोडून चाललोय. जबरदस्ती केल्यामुळं मला कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे. मी आता चाललोय. लोक कशी पूर्वीची जी म्हण होती की बाबा आम्ही काय खिंडी खाली जायचं का, तर आता आम्ही आता या खिंडीच्या दिशेने आता रवाना होतोय. तर सगळ्यांना बाय बाय. या घटनेमुळे एका बाजूला प्रगतीचा महामार्ग उभा राहत असताना दुसरीकडे पिढ्यानपिढ्यांचं संसार ओढ्यावर येत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.